नमस्कार, मी माझ्या चॅनलमध्ये गीतांजली आपलं विशेष स्वागत करीत आहे। मी बसमध्ये आहे ॲक्च्युली, त्यामुळं इथे निळ्या कलरचं लाईट आहे आणि त्यामुळं सगळं ब्लू दिसत आहे। आणि आज आहे 22 तारीख, 22/8/24। सर्वांना संघर्षाच्या खूप शुभेच्छा। तर छोटेसे उपाय आहेत। 120 दिवसाचा पहिला उपाय आहे ते केल्याने आपली सर्व इच्छा पूर्ण होते। म्हणजे जर बाळ होत नसेल तर प्रोसिजर सुरू होतात बाळ होण्यासाठी, घर होत नाही आपलं स्वतःचं, तर काही ना काही मार्ग निघतात किंवा आपण आपल्या स्वतःच्या समाधानासाठी करत आहोत। नवऱ्याचा त्रास असेल, बाहेरचं जाफेर असेल, त्यासाठी करतो। 120 दिवसाचा हे करायचं आहे संकल्प करून। आणि त्यानंतर कोर्टाचे प्रॉब्लेम असतील, कोर्ट कचेरी चालू आहेत का, किंवा आपल्या शारीरिक आजार आहे ते लवकर बरं होत नाही, खूप दुखण्यातून आपण पावणात पडलेला आहोत, त्यांच्या घरातल्यांसाठी आपण हा उपाय करू शकतो। तर साधं सोपं उपाय आहे। फक्त सकाळी उठले की दररोज आंघोळ केल्या आपल्याला जायचं आहे स्वामींच्या मठात जायचं। तिथे आमच्या मठात तर गणपती आहे आणि आमच्या मठात गणपती आहे आणि दुर्गा माता आहे, त्यामुळे नवदुर्गाचं तेव्हा पारायण वगैरे असते। आणि गणपतीच्या वेळेस पण आता मंदिरात खूप मोठं असतं आहे। 11 दिवस सण उत्सव खूपच जोरात असतं। आणि जर मठांमध्ये नसेल तर तुम्ही दुसऱ्या जिथं गणपतीचं मंदिर आहे तिथे जायचं आणि जर आपल्याला ना 11 प्रदक्षिणा करायचं। जर मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा नसेल तर अंग प्रदक्षिणा घालायचं आणि पहिल्या दिवशी आपली इच्छा बोलायचं, जे काही इच्छा आहे तर 120 दिवस मिळणार आहे संकल्प करायचा आणि दररोज न चुकता जायचं आहे। आणि जर आपल्याला 4 दिवस जात नसेल तर ते 4 दिवस सोडून टाकायचे। पण 120 दिवसात आपल्याला जर गावी वगैरे जायचं तर आपण तिकडे मंदिरात जाऊ शकतो। जर खंड पडला तर आपण परत पहिल्यापासून सुरू करायचं। तर याच्यामध्ये खंड न पडायचं काळजी तुम्ही घ्यायचं। जाताना तुम्हाला काय नाही वाटतं, अगरबत्ती, साखरेचं नैवेद्य, गूळ, खोबरं किंवा तीळ आणि गूळ हे गणपतीला आवडतं। कापूर, तुपाचा दिवा हे तुम्हाला करायचं नाही होऊ शकतं, पण दररोज 120 दिवस जायचं, न खंड पडतं एवढं लक्षात घ्यायचं। आणि आजचं चतुर्थीचा उपाय आजपासूनच सुरुवात करायचं आणि आज तर काहीतरी अडचणीसाठी मगापासून सुरुवात केलं तर चालेल। मंगळवार गणपतीचं आणि आज 21 मोदकांचं नैवेद्य करायचं आणि जास्वंदीचं फूल व्हायचं, हरळीचं उपाय करायचं। आता हराळ ठेवून 11 सुषमाचं ते दुसऱ्या दिवशी कपाळात ठेवायचं, तिजोरी चांगलं असतं। मग ते पुढच्या महिन्यात काढायचं, परत ताजं हराळी ठेवायचं, जे गणपतीच्या वेळ वाहिलं असतं दुसऱ्या दिवशी काढून ते ठेवायचं ड्राममध्ये आणि परत ते शिळं काढून पाण्यात व्हायचं किंवा जमिनीत पुरायचं। आणि मोदकांचा आपण उपाय करू शकतो दर महिन्याला, किंवा प्रसिद्ध असे ठिकाण असतात। आता आमच्याकडे कसे थेऊर, तर दर महिन्याला आपण तिथे आपण संकल्प करून जाऊ शकतो। अष्टविनायकपैकी आमचं थेऊर आहे तिकडे आणि तिथेही अशा ठिकाणी आपण महिन्याला संकल्प करून जाऊ शकतो। आणखीन अथर्वशीर्ष असेल तर गणपती स्तोत्र म्हणायचं आणि त्याच्यातनं आपल्याला सगळी इच्छा पूर्ती होण्याचं लवकर उपाय आहेत। गणपतीचे भरपूर स्तोत्र आहेत किंवा एक नामस्मरणाचं 108 वेळा ओम गम गणपती नमः, ओम गम गणपती नमः। नाहीतर म्हणायचं विघ्नहर्ता शंभो शिव शंभो म्हणून मंगलमूर्ती विघ्नहर्ता नमन काहीतरी आहे, काय तर आहे मंगलमूर्ती विघ्नहरा।
नमन माझं काहीतरी आहे मला आता आठवण, पण एक लाईक करायचं. ओम गम गणपती नमः म्हणलं तर चालतं. ते स्तोत्र जे सांगणं ते मोठं आहे. नाहीतर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नाहीतर आपण रात्री झोपताना स्वामींचं नाव घेतो ना, तर गणपतीचं पण नाव घेऊन बघायचं. ही संकल्प म्हणजे आपल्याला सवय होतं दररोज गणपती बाप्पाचं पण नाव घ्यायचं सकाळी उठल्या पण. तर चांगलं असतं, शुभ असतं. बदल बघूया आपण आपल्यात काय बदल होते ते. तर व्हिडिओला एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी आम्हाला चांगलं व्हिडिओ द्या. आमच्यावर पूर्ण सेवा करून घ्या. आम्हाला सुखी समाधानी आरोग्य पण चांगलं शकतो. तुमच्या